हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता सकाळच्या 6:15 वाजत आलेत. आज थोडंसं लवकरच उठले मी. कारण संचितच्या स्कूलमध्ये आज आहे रोल प्ले ॲक्टिव्हिटी आहे. संचितला टायगर केलंय आमच्या, त्यामुळे टायगरचं मास्क आणलंय आणि पॅरेंट्स लोकांना पण बोलवलंय. त्यामुळं मग चालले लवकर उठून संचितचा टिफिन आणि नाश्त्याची तयारी. तर चपात्याचं पीठ रात्रीचंच होतं मळून ठेवलं होतं. 2 चपात्याचं पीठ होतं. त्यामुळे ते फ्रिजमधून उठल्या-उठल्या बाहेर काढलं आणि अजून अंघोळ वगैरे काहीच नाही. त्यामुळं सगळ्यात अगोदर म्हणलं चपात्या लाटून घ्याव्या आणि टिफिनसाठी मी त्याला अ, अ, टिफिनला जाम आहे, सिरप आहे. त्यामुळे चॉकलेट सिरप किंवा जाम चपाती देणार होती आणि नंतर मग नाश्त्यासाठी आहे नाश्त्याला चहा चपाती द्यायची. तर त्याच्यासाठी मग आपल्या पटापट चपात्या करून घ्यायच्या आणि मग नंतर मग माझा आवरून घ्यायचा आहे आणि स्पीच वगैरे पण दिले. त्यामुळं संचितला आता 4-5 लाईन स्पीच आहे. तर ते स्पीच 8 दिवस अगोदर सांगितलं होतं म्हणजे की रोल प्ले आपल्या शाळेत ॲक्टिव्हिटी आहे. त्यामुळं मग मला झालीच तर ती. तर त्यामुळं मग पाठ वगैरे करून घेतली सगळं संचितचं. आता संचितची सध्या अंघोळ सुरू आहे आणि माझ्या चपात्या. त्यामुळं मग आता असं त्यांच्याकडं सकाळचं संचितचं आवरायचं असतं. संचितला उठवायचं, अंघोळ घालायची आणि माझ्याकडे असतं संचितचा टिफिन वगैरे सगळं पॅक करायचं आणि नाश्ता चारायचं. तर असं असतं. सकाळचा टाईम कसं पटपट निघून जाते आणि स्कूलचा टाईम लवकर असल्यामुळं कसं सगळे पटापट सगळं लवकर उठलं तरच मेळ बसतो. नाहीतर मग खूप लेट होत जाते. मग आता तेलाच्या किटलीतलं तेल संपलं होतं आणि आमची भांडीवाली पडली आजारी. त्यामुळं ती 2 दिवस झाला येत नाही. त्यामुळं मग भांडी सध्या आम्हीच घासतोय आता. आजारी खूप जास्त आहे वाटतं. सलाईन वगैरे लावली होती त्यांना. त्यामुळं मग कधी येतात आता काय माहिती नाही. त्यामुळं आपलं जसजशी भांडी पडतील तसं घासून ठेवते. तर किटलीतलं तेल संपलं होतं. त्यामुळं मग किटलीला मी घासायला टाकली आणि थोडीशी जे पीठ होतं तर ते पिठाचा डब्बा होता. तर तो पण डब्बा आता घासून घेणार आहे. तर सगळ्यात पहिला अगोदर म्हटलं गॅस सुरूच ठेवलाय मी कारण दूध गरम करायचंय आणि मग दुधाची पिशवी साईडला काढली. पातेलं धुवून आता दूध गरम करायला ठेवते. अगोदरचं तसं दूध आहे. पण हे दूध गरम करून फ्रिजमध्ये ठेवलं की मग साय वगैरे येते त्याच्यावर आणि मग साईडला काढून ठेवायच्या. तर तसं साय पण माझी साठत आली. तूप पण करायचंय. आता बघू आता ह्या दुधाची साय एकदा काढायची आणि नंतर मग तूप तयार करून घ्यायचं. आणि आता जी थोडीफार भांडी पडलीत, तर ती भांडी घासून घ्यायची. फुल गॅसवर दूध गरम करायला ठेवलं आणि माझं कसं आता संचितला मग नाश्ता वगैरे चारून मग आम्हाला पोहे करायचे आहेत. आम्हाला पोहेचा नाश्ता करून मग माझी अंघोळ वगैरे करून मग आम्ही दोघं जाणार आहे. तसं तर 8ला बोलवले आणि मग त्यामुळे आता बघू गेल्यावर समजेल काय कसं आहे आणि मग तर असं आहे नाकातून जास्तच पाणी लागले माझ्या. तर मग आता जी थोडीशी भांडी आहेत तर ती भांडी घासून घेते आणि मग संचितला ते अंघोळ घालून कपडे वगैरे घातले की मग पावडर वगैरे लावून मग नाश्ता चारत बसायचं. तर नंतर मग चहा वगैरे ठेवून अजून बाहेर अंधारच आहे कारण लवकर उठले मी आणि आता हळू तसं तर आता लवकर उजडेल. पण आता अजून थंडी आहे त्यामुळं मग थोडा अंधार म्हणजे उजडते थोडंसं लेटच. तर मग आता ही किटली तेलाची खूप तेलकट अशी झाली. त्यामुळे तिला आपलं घासायचं चालू होतं. तसं तर मी तेल संपलं की लगेचच घासायला टाकत असते. आणि मग आता जे थोडासा कट्टा धुवून घेऊन वरची जशी भांडी पडतील तसं धुवून ठेवते मी. आणि दुधाकडे पण लक्ष आहे. एकदा काय झालं माझं दुधाकडे लक्षच नव्हतं आणि दूध सगळं उतू असं गेलं होतं. पण दूध उतू गेलेलं तेल सांडलेलं चांगलं असतं असं म्हणतात. त्यामुळे दूध उतू वगैरे गेले की असं जास्त हां, गेलं उतू सांडलं असं तेल वगैरे असं म्हणायचं नाही. असं म्हणतात, म्हण आहे बरं का. आता खरं काय किती खोटं काय ते काय माहिती नाही आपलं. तर आता झालं माझं पाणी वगैरे मारून घेतलं आणि आता भांडी धुवून घ्यायची. धुवून झाल्यानंतर भांडी मग आता संचितला चहा ठेवणार आहे, नाश्ता चारून घेणार आहे. कारण आता इथून पुढं कसं गडबड भरपूर असते आणि मग चारायचं एकदा हातात संचितचं चारायचं ते घेतलं, की मग वेळ होते आणि आता मोबाईल हातात घेऊन व्हिडिओ काढायचं म्हणल्यावर पण जमत नाही. त्यामुळे मग मी स्टँडला मोबाईल लावत असते. कारण सकाळचं इतकं असं जमत नाही. वेळ होतोय मग असं सगळं दाखवत, बोलत करायचं म्हणलं की. तसं डायरेक्ट मोबाईल ठेवून असं व्हिडिओ काढला ना, मग होते कामं पण होते आणि व्हिडिओ काढणं पण होते. तर सकाळचं मस्त असं वातावरण हलकंसं असं उजडायला लागलंय. चंद्र पण दिसतो इथं. चंदू मामा चिन्ना मामा चिन्ना मामा. संगीत आता सुटलाय. इकडं काम चालू आहे. तर मी तो काम चालू असल्यामुळे धूळ भरपूर उडते. संगीतच्या स्कूलमध्ये आता आम्ही आलोय आणि तारीख रोल प्ले ॲक्टिव्हिटी हे सगळं लिहायला किती वेळ जात असेल ना. इथं काय लिहिलंय लॅपटॉप हस्तांतरण पारितोषिक समारंभ मासिक कशाच आहे पण हे
प्रमुख अभ्यासक इकडं पण आहे. हे लिहिले काय कोटेकरचं आहे. हे कसं काढले बाय की ट्रॉफी मिळणार आहे म्हणून किती छान काढले बाय. पारितोषिक वितरण समारंभ ट्रॉफी घेतलेला मुलगा दाखवला आहे. इकडं पण आहे. पंचरत्न सर्व पालकांना सुचवण्यात येते की प्रशालेमध्ये रोज प्ले ॲक्टिव्हिटी जे नियोजन आहे तरी सर्व पालकांना विनंती आहे की विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी व केलेल्या सुंदर ॲक्टिव्हिटीचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी वरदान त्यांना 8 ते 10 दरम्यान लिहिले की हो. 8 ते 10 वाजेपर्यंत असं. अच्छा. तर आम्ही नंतर घरी आलोय. तर संचिता स्कूलमध्ये कसं क्लासमध्येच कार्यक्रम होता आणि त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही काढणं झालं नाही. गेस्ट लोक सगळे आले होते आणि गर्दीत कुठे व्हिडिओ काढायचा, त्यामुळे काय काढलं नाही. झाला कार्यक्रम छान व्यवस्थित. संचितला टायगर केलं होतं आमच्या आणि स्पीच पण दिलं होतं. तर स्पीच पण पाठ केलं त्यांनी आणि छान असा कार्यक्रम झाला. आणि आता चालू आहे, आम्ही 12ला स्कूल सुटणार आहे. मग सकाळचं नाश्ता वगैरे थोडंसं करून गेलो होतो आपलं आणि मग 1 तास 1.5 तास झालं कार्यक्रम. मग आलो की आता 12 वाजता संचितला आणायचं. आणि मग तुम्हाला एक सांगायचं आहे, मला आईने साडी दिली. तर मी आता तिथंच जाणार आहे. साडी दिली, त्या साडी घालत नाहीत आणि मला म्हणलेत की तुला ड्रेस शिवायचा असेल तर त्या साडीचा ड्रेस शिव. त्यामुळे बघूया, आता साडी छान आहे, तुम्हाला दाखवते, पण मी तिकडे गेल्यावर दाखवते. तर मी आता साडीचा ड्रेस कसा शिवायचा, कसा शिवता येईल असं मी चाललंय डोक्यात माझ्या प्लॅनिंग. आणि साडी छान आहे खरंच, साडी भारीतली पण आहे. पण आई काय म्हणते तसं तो असं नेसलं ना, म्हणजे असं त्याचं काठ खूप मोठा आहे आणि तो फुगतोय, व्यवस्थित बसत नाही. आणि मी घालून पण बघितली, खरं ती चोपून अशी साडी बसतच नाही, उगं फुगल्यासारखं आणि जाडं दिसते त्या साडीतून. पण साडी एकदम छान आहे. आता ड्रेस जेवढा असं फुगीर असेल ड्रेस असा छान वाटतो तसा. आता मी 1 पीसच शिवणार आहे असा. त्यामुळे बघू आता माझ्या डोक्यात जसं आहे तसं शिवतेत का, मी त्यांना सांगते पण मला कसा शिवायचा आहे ते. आणि साडी कशी आहे, ड्रेस कसा शिवायचा आहे, आता ते तिकडं. आता मी थोडं तयार होते, सर्दी झाली मला आणि सर्दी झाल्यामुळे सगळं आवाज पण थोडा वेगळा यायला लागला आहे. त्यामुळे थोडंसं गरम पाणी पिऊन तयार होऊन मग तिकडं जाते आणि तेव्हा तुम्हाला तिथं साडी पण दाखवते, साडी कशी आहे ती. हे बघा, घरी दाखवायची राहिली माझी साडी. तर इथं आहे ही साडी. तर ह्या साडीचा शिवणार आहेत आता मॅडम छान असा ड्रेस. साडी छान आहे का? आईने साडी नाही घातली जास्त, ही थोडीशीच घातली. थोडीशी म्हणजे मला तर आठवत पण नाही घातलेली. त्यांना फुगते म्हणतात अशी साडी जास्त. हां, जाडं पण दिसते साडीवर जास्त. मी पण घालून बघितली पण जाडं वाटते. ड्रेस छान दिसेल का? आणि मी पोस्टर पण तयार करून आणलेत लावायला दुकानात. अगोदर पण मी केले होते, पण कलरचं काम यांच्या दुकानाचं निघाल्यामुळे ते कलरवाल्यांनी माझे पोस्टर कुठं फाडून टाकले. ते भारीतले होते, पावसात भिजू द्या काय पण होऊ द्या. हे आपलं कलरची नसते का झेरॉक्स, ते झेरॉक्स कलरचे झेरॉक्स. बचत करायला लागलाय खूप तुम्ही. मग बचत करायची आता. तुमच्या इकडचं 1-2 इथून गिरायक आलं तर माझ्याकडे होत नाही का वसूल, फुल पैसा वसूल. तुम्ही काय करत जावा, असं डायरेक्ट पाठवून देत जाऊ नका. तोंडवर करून कुठं पण जाते, डायरेक्ट पाठवून दिला. ह्याच्यावर नंबर आहे, त्या नंबरवर फोन करून म्हणा या, आहे ना. ओके चला आता युट्यूब चॅनल चालू केलाय, सांगा. चालू का नको युट्यूब चॅनल तुमचा? काय नाव? काय नाव? राणी सुतार. काय टाकताय? तरी पण एकदा द्या की करून तुम्ही. द्या की, सांगा. आता ना काय करणार आहे सांगू का मी. आता ही साडी साडी शिवताना मी तुम्हाला दाखवले, साडी टाकताना सॉरी शिवताना. त्यामुळे ड्रेस 1 नंबर झाला पाहिजे. ड्रेस सगळा झाल्यानंतर दाखवणार आहे मी आणि माझ्या बड्डेला घालणार आहे ड्रेस. ओके डन. हां, बड्डेला म्हणलं 1च नंबर शिवाय. हां बड्डेला घालणार आहे ड्रेस, त्यामुळे 1 नंबर शिवाय. बघू सुतार 32-22 बघू. तर तुम्ही ह्याचं टाकणार आहे ना व्हिडिओ, ब्लाऊजचे वगैरे व्हिडिओ टाकणार आहे. त्यामुळं ब्लाऊज खरंच छान शिवते त्या. माझे तर बरेच शिवलेत ब्लाऊज. त्यामुळं नेट कोण चालू करायचं? बॅलन्स संपले. वा रे देवा, रोज बिचारी 4-5 ब्लाऊज शिवणारी, त्यांच्या फोनमध्ये रिचार्ज नाही.
द्या, गरीब आहे आम्ही. तुम्हाला कोण म्हणत काय गरीब माणसं बघायचे आहेत का? हे बघा इथे एवढे सगळ्या साड्या आल्यात. ही एक मशीन 2, इथं हे 3, सगळ्यात मोठी ही 4 आणि गरीब माणसं हे बघा इथं आहे सगळं. इथं अस्तर ब्लाऊज पीस पण ठेवले होते मध्ये, संपलेत आता वाटते ना. हां ब्लाऊज पीस, साड्या पण होत्या, साड्या पण संपलेत आता. आहे बघा हे सगळं हे. यांच्याकडे बघून कोण म्हणेल का गरीब आहे? हां आमच्या गरीबाचं कसं हां तरी. इथं असे काच बसवून घेतले. अगोदर साधं होतं, आता इथं काच वगैरे बसवून घेतले आणि गरीब म्हणे गरीब. आणि हाताखाली अजून 2 बायका आहेत बरं का ब्लाऊज शिवायला. पिको फॉल करायला अजून बायका आहेत, स्वतः पिको फॉल करत नाहीत. दोघी बायका आहेत, त्यांना ह्या साड्या आता हे ठेवून गेलेत ना पिको फॉलला, तर ह्या स्वतः अजिबात करत नाही. 2 बायका येऊन घेऊन जातात. 2 बायका शिवायला आहेत. काही खोटं सांगते का नाही? आहेत आणि गरीब. बघा विश्वास ठेवा गरीब भावांवर. पण माझा तुम्ही स्वतः शिवायचं बरं का. हे काय फिटिंग झालंय काय? ओके ओके चला आता मी कसा शिवायचा तो थोडंसं आम्ही आता बोलून घेतो. तर आम्ही दोघींना आता आलोय बाहेर पाणीपुरी खायला. आता पाणीपुरी आणि भेळ घेतली. तर छान आहे भेळ आणि पाणीपुरी दोन्ही पण. अशी शेव वेव टाकली. आता मग अशी भेळ खाऊन झाली आणि भेळ खाऊन झाली. आता आम्ही चहा पिणार आहे. या चहा प्यायला घ्या. मस्त फेस. काय झालं गे? कशाला फुकटची पब्लिसिटी करायची आहे ना. तिथं मस्त असा चहा, भारी चहा असतो म्हणले. त्याच्यामुळे मी आता आलो प्यायला.